गेल्या आठवड्यात आपण मॅग्नेटिझम हा विषय शिकला आहोत. मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व, आणि आपण गेल्या आठवड्याभर चुंबकत्वावरती बऱ्याचशा टिप्स बघितल्या. चुंबक म्हणजे काय, एक नैसर्गिक चुंबक आणि कृत्रिम चुंबक. तेव्हा नैसर्गिक चुंबकामध्ये बघितलं आपण, एक बार शेप असतं, एक यू शेप असतं आणि एक राऊंड शेप असतं. आणि मग या चुंबकाचा कुठे उपयोग होतो, तर आपण आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे ते आज मी तुम्हाला दाखवतो की इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, त्याच्या तत्वावर काय चालतं. म्हणजे जर आपण आपला सिलिंग फॅन घेतला तर सिलिंग फॅनमध्ये आपण बघू शकतो की सिलिंग फॅनमध्ये आपल्याला 3-4 गोष्टी बघायला मिळतील. मी डायग्राम काढलेला आहे, तर त्या डायग्रामनुसार आपण बघूया सिलिंग फॅन म्हणजे काय. जर आपल्या घरी फॅन असेल तर आपल्याला दुरुस्त करता आला पाहिजे, किंवा आपल्याला फॅनचे ज्ञान असणं आवश्यक आहे. तर तो इलेक्ट्रोमोटिव्ह इंडक्शन यावरती, त्या तत्वावरती तो चालतो. इंडक्शन म्हणजे आता जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, जी आपल्याकडे एक स्टेटर आहे, एक रोटर आहे आणि बेरिंग आहे आणि एक कॅपॅसिटर आहे. जर आपल्याला फॅन दुरुस्त करायला झाला तर आपल्याला काय त्याच्यात फॉल्ट आहे, फिरत नाही, तर आपल्याला तो फॅन आधी पहिला त्याच्या वाइंडिंग चेक केलं पाहिजे. या फॅनमध्ये बोर्डवर दाखवल्याप्रमाणे 2 वाइंडिंग आहेत, एक स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग. तुम्हाला इकडे बघायला मिळेल, एक स्टार्टिंग वाइंडिंग आहे आणि एक रनिंग वाइंडिंग आहे. तर आपल्याकडे एक ऑलरेडी फॅन आहे, आपण त्याला आपण टेस्ट करू शकतो, चेक करू. आपल्याला टेस्टिंग बोर्ड आहे, तर टेस्टिंग बोर्डनुसार आपण त्याची वाइंडिंग चेक करू शकतो. ह्या 3 वायर काढल्या, त्याच्यामध्ये कॉमन वायर आहे बघा, हा दाखवतोय की वाइंडिंग व्यवस्थित आहे. त्यानंतर त्या फॅनमधील असलेले हेच स्टेटर, त्याच्यामध्ये 2 वाइंडिंग आहेत. त्या 2 वाइंडिंग इन्सुलेटेड पेपरवरती वाइंड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये म्युच्युअल इंडक्शन तयार होतं. आणि जसं आपण करंट देतो 230 व्होल्टेज आणि 5 अँपिअर दिला, तर ह्या वाइंडिंगमध्ये एक प्रकारचं चुंबकत्व तयार होतं आणि हे चुंबकत्व या रोटरला फिरवतो. हा रोटर आहे, हा रोटर लॅमिनेटेड कोर आहे. लॅमिनेटेड कोर म्हणजे अनेक चकत्यापासून बनवलेला आहे. हा रोटर आणि ही वाइंडिंग, हा स्टेटर, हा ह्याच्यात बसतो. आणि एक कॅपॅसिटर असं आहे की हे कॅपॅसिटर 2 वाइंडिंग असल्यामुळे एक वाइंडिंगचं काम डायरेक्ट जातो, तर दुसरा वाइंडिंग आपल्याला कॅपॅसिटर त्याला जोडायला लागतो. हा जोडल्यानंतर 2 फेजचं काम करतो. हा स्पीड फेज करतो, म्हणजे एक वाइंडिंगला डायरेक्ट फेज मिळतो, तर दुसरा फेज या कॅपॅसिटरद्वारे मिळतो आणि त्याद्वारे हा आपला फॅन फिरतो. बाळाधर बघा, आपल्याला जर कॅपॅसिटर टेस्ट करायचा झाला तर आपण ह्या प्रकारे कॅपॅसिटर टेस्ट करू शकतो की कॅपॅसिटर खराब आहे की चांगलं आहे. शॉर्ट याचा जास्त आपल्याला टॉर्क मिळत नाही. तर अशा प्रकारे आपण त्याला चेक केलं की कॅपॅसिटर गेला की वाइंडिंग गेलं. आपली वाइंडिंग व्यवस्थित आहे, आपण बघितले आता टेस्ट करून, आणि त्यानुसार आपण हा फॅन मॅग्नेटिझमवर चालतो. म्हणजे जे आपण मॅग्नेटिझम बघितलं, इलेक्ट्रोमॅग्नेट की काय, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, तर तात्पुरतं चुंबकत्व. जसं आपण त्याला सप्लाय दिला की तात्पुरतं चुंबकत्व ज्यात तयार होतं आणि तो रोटर त्या तात्पुरतं चुंबकाकडे आकर्षित राहतो आणि तो स्वतःभोवती फिरू लागतो. आणि त्याला असलेले ब्लेड, हे ब्लेड जे आहेत ते मग आपला त्याच्याद्वारे आपल्याला हवा प्राप्त होते. म्हणजे एक सिलिंग फॅन. म्हणजे आपला गेल्या आठवड्याचा पूर्ण मॅग्नेटिझमचा जो विषय होता त्या विषयावरती आपण हे आज प्रॅक्टिकल केलेलं आहे.